विळख्याच्या आडून या बोगस महिला मतदार असल्याचा संशय आहे। निश्चितच बोगर मतदान केलं तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त प्रवीण पवार होते। जर कोणी हुल्लडबाजी केली, बोगस मतदान केलं तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि मी सगळ्या गोष्टीचा आढावा घेतो असं सुद्धा त्यांनी सांगितलं। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्ञानेश्वर लोंढे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, नेमका काय प्रकार, कुठल्या मतदान केंद्रावरती घडलेला, कसं लक्षात आलं? निश्चितच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी मतदान सुरू आहे। मात्र या ठिकाणी जे आहे ते मुकुंदवाडी परिसरात 2 संशयित बोगस मतदारांना ताब्यात घेण्यात आलं। त्यामुळे जे आहे ते या ठिकाणी सगळा हा गदारोळ आपल्याला पाहायला मिळतो आणि याच ठिकाणी जे आहे ते छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सुद्धा स्वतः घटनास्थळी भेट दिली आणि या सगळ्या घटनेत जे आहे ते चौकशी करण्यात येईल। आणि आपण जर बघितलं तर आपल्यासमोर एक इमारत दिसते, ही एक हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये जे आहे ते काही लोकांना ठेवण्यात आलं होतं आणि उद्धव ठाकरे शिवसेनेने केलेल्या आरोपानुसार हे सगळे मतदार जे आहेत ते बोगस होते। मात्र उद्धव ठाकरे शिवसेनेचा असाही एक आरोप आहे की भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या बहीण गंगूबाई भवरे कुचे मतदार या प्रभागातून उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी हा सगळा बोगस मतदार आणले होते असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हनुमंत शिंदे यांचा आहे। आणि या सगळ्या अनुषंगाने जे आहे ते छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः पाहणी केली। या भागात जर